कोंडी असह्य झालेल्या सोयराबाईंची वाफ मुखावाटे फुंफाटत बाहेर पडली. कुलकर्णी तिसऱ्यालाच सुपूर्द करणारे आपले युवराज आहेत खरे कर्तबगार. खामोश. महाराजांच्या जरबेने रामराजे दचकले. त्यांना जवळ घेत राजांनी सोयराबाईंना समज दिली. त्यांच्या फडकरी कामात दखल द्याया तुम्हास संबंध नाही. त्यांची कर्तबगारी पारखणारे आम्ही खूप आहोत. दुसऱ्या क्षणी रामराजांच्या खांद्यावर आपला हातपंजा चढवीत राजे शांतपणे त्यांना म्हणाले, चला. जात्या रामराजांच्याकडे बघणाऱ्या सोयराबाई भीतीने नुसत्या लटलट कापत होत्या. बाळराजे थांबा असे त्यांना म्हणायचे होते, पण ते ओठाबाहेर उमटलेच नाही. माघ वद्य पंचमीला संभाजीराजांचे मौजी बंधन इतमामाने रायगडावर पार पडले. संभाजीराजे युवराज म्हणून फडाच्या कामात दक्षतेने लक्ष घालू लागले. हिवाळा हटला आणि पुरंदर प्रांताचा गोपाळशेठ वाणी शेटेपणाचा एक तंटा घेऊन रायगडावर आला. त्यांच्या कथल्याचा निवाडा देण्याचे काम महाराजांनी संभाजीराजांना जोडून दिले त्यांची पारख घ्यावी म्हणून. कथल्याची बैठक राजांच्या वाड्याच्या सदरेवर बसली. संभाजीराजे न्यायदान कसे करतात यावर देख ठेवण्यासाठी महाराज जातीने त्यांच्या शेजारी बसले. कथल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. वादी प्रतिवादींचे म्हणणे संभाजीराजांनी ऐकून घेतले. साक्षी ऐकल्या. कागद नजरेखाली घातले. परंपरेच्या वारसा हक्काने पुरंदरचे शेटेपण गोपाळशेठच्या बाजूने पडत होते. संभाजीराजे कथल्याच्या महाराज राजा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. संभाजीराजे कथल्याच्या महजराचा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. महाराजांनी तो ध्यान देऊन काही न बोलता ऐकला. शब्द न शब्द त्यांच्याच जबानीतून बाहेर पडल्यागत संभाजीराजे सांगत होते. महजर पूर्ण झाला. महादेव पंतांकडून तो एकवार वाचून घेऊन संभाजीराजांनी त्याला दस्तूर दिला. तबकात ठेवलेली महाराजाच्या महजराच्या कागदाची थैली जोत्याजी केसरकराने गोपाळशेठच्या समोर धरली. संभाजीराजांना मुजरा करून गोपाळशेठने ती थैली उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. हात बांधून तो युवराजांच्या समोर अदबीने उभा राहिला. मनोमन खुश झालेल्या महाराजांनी गोपाळशेठला जाण दिली. कथला तुमच्यासारखा झाला गोपाळवाणी. आता निवाडा पट्टी तुम्ही रुजू केली पाहिजे. युवराजांना 5 होन आणि सरकारी फडात 125 होनाची सेरणी भरणा करून मगच गड उतरा. जी धनी म्हणत डोकीचा रुमाल डोलावून महाराजांना मुजरा करून गोपाळवाणी सदरे बाहेर पडला. महाराजांनी संभाजीराजांच्याकडे बघून हसत त्यांना महजर पसंत असल्याची बैठकीतील इतर कुणालाही कळू येणार नाही अशी राजस पोच दिली. अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिमल यांना फोंड्याची मोहीम नुकतीच जोडून दिली होती. महाराजांनी आणखी 2 बजोर मोहिमा लगेचच खोलल्या. एक संभाजीराजांच्यासाठी आदिलशाही मुलूक मारीत थेट कुतुबशाहीच्या भागानगरपर्यंत भिडणारी आणि दुसरी स्वतः आपल्यासाठी राजापूर कुडाळ मार्ग फोंड्यावर चाल घेणारी. संभाजीराजांच्या फौजेची पाचाडात बांधणी झाली. 20,000 घोडाईत या धावणीत युवराजांच्या घोड्याच्या टापांचा माग धरीत दौडणार होते. साऱ्या राजकुळाचा निरोप घेतलेले संभाजीराजे महाराजांसह जगदीश्वराचे दर्शन करून रायगड उतरले. पाचाडात जिजाऊंच्या वाड्याला धरून उत्तरेस आता त्यांची चिरेबंद समाधी उभी झाली होती. तिच्या पादुकांवर बेलफुलांची ओंजळ आणि भंडाऱ्याची मूठ वाहून संभाजीराजांनी पायरीला माथा भिडविला.
फते घेऊन या. महाराजांनी त्यांना उठवून घेतले. दर्पणात बघितल्यासारखे ते एकमेकांकडे बघू लागले. आनंद मकाजी, रूपाजी भोसला, ज्योत्याजी, अंतोजी, कोंडाजी, फर्जंद यांच्या मागून 20,000 घोडाईत दौडू लागले. ही मोहीम पन्हाळ्यावरून मिरजेवर उतरून आदिलशाहीला ताराज करीत फूल देत कुतुबशाहीच्या भागानगर या राजधानीवर अचानक चाल घेण्याच्या मनसुब्याने खोललेली होती. फौजेनिशी संभाजीराजे 3 दरवाज्यांनी पन्हाळ्याची चढून आले. किल्लेदार त्र्यंबकपंतांनी त्यांची अगवानी केली. बालेकिल्ल्याचा पायरीदार राजमार्ग सरताच समोरच शंभू महादेवाचे छोटेखानी मंदिर होते. ते येताच त्र्यंबकपंत म्हणाले, युवराजांनी दर्शन करून मगच खासेवाडा चढावा. त्र्यंबकपंतांच्या पाठीशी हात होत संभाजीराजे मंदिराच्या घुमटीत वाकून शिरले. शालिग्रामी रंगाचे बेलपुष्पे वाहिलेले शिवलिंग नंदीदीपाच्या प्रकाशात झळकत होते. त्यांच्यावर नजर जखडून पडलेले त्र्यंबकपंत ओढल्यासारखे पुर्वील काळात गेले होते. ते म्हणाले, युवराज, ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. गडास जौहरचं 40,000 हबशानिशी घेराचं ताकदवर कडं पडलं होतं. वेढा 4 महिने जारी होता. शेवटी महाराजांनी हबशांशी सुलूखाची बोलणी लावून जीव धोक्यात घालण्याचा निर्णय केला. 300 निवडक बांदल आणि बाजी देशपांडे यांना संगती घेऊन पडत्या पावसात रात्रीचा गड उतरण्यापूर्वी महाराज या घुमटीत पिंडीच्या दर्शनास आले. आम्ही बाजी फुलाजी संगती होतो. या पिंडीच्या शाळुंकेला माथा टेकवलेले महाराज फरसबंदीवर गुडघे टेकून कितीतरी वेळ तसेच बसले होते. महाराजांचं ते ध्यानमग्न रूप, ही पिंडी आणि ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. ते ऐकून भावभऱ्या मनाने संभाजीराजाने गुडघे टेकून डोळे मिटत त्या शिवपिंडीच्या शाळुंकेला आपल्या कपाळीचे शिवगंध भिडविले. युवराज, ही पिंडी रंगरूपी आहे. त्र्यंबकपंतांनी तिचे खासेपण सांगितले. ते न कळल्याने संभाजीराजांनी विचारले, मतलब? हाताच्या उंजळीनं ही पिंडी झाकून थोड्या अवकाशानं उंजळ हटवली की ही शालिग्रामी पिंडी प्रथम सफेद दिसते, मग जांभळा, चंदेरी, गर्द निळा असे रंग दाखवीत पुन्हा शालिग्रामी होते. जगदम, खरं सांगता पंत? संभाजीराजे डोळे विस्फारले. संभाजीराजांचे डोळे विस्फारले. युवराजांनी पडताळच घेऊन बघावा. त्र्यंबकपंतांनी पिंडीवरची बेलफुले हलकेच शाळुंकेवर उतरवली. पुढे होत संभाजीराजांनी आपल्या अंगठीधारी भरीव बोटांची उंजळ पिंडीवर पांघरली. त्र्यंबकपंतांनी कोनाड्यातील पेटता पलोता पिंडीजवळ धरला. थोड्या वेळाने संभाजीराजांनी ओंजळ हलकेच मागे घेतली. पंतांनी पलिता पिंडीला लागत केला. रंगरूपी शिवपिंडी हातस्पर्श झाला तेवढ्याच भागापुरती सफेद झाली. मग मजेदार रंगछटा एका मागोमाग एक पालटू लागली. त्या बघताना उजवी भुवई चढलेल्या संभाजीराजांच्या डोळ्यातले रंगही पालटू लागले. त्यांचे मन श्रद्धेने भरून आले. पिंडी पूर्ववत शालिग्रामी झाली. युवराजांनी हात जोडून पुन्हा एकदा तिला नमस्कार केला. डोळे मिटले. त्यांच्या मनी आले, अशीच दिसते महाराज साहेबांची मुद्रा, शिवपिंडीसारखी, भावानुरूप रंग पालटणारी, रंगरूपी भावमुद्रा. पन्हाळ्याचा सोमेश्वर तलाव, सज्जाकोठी, अंबारखाने, बुरुजांवरचे तोफ मोर्चे पाहून संभाजीराजे सुखदिल झाले. 2 दिवस मुक्काम टाकून त्र्यंबकपंतांचा निरोप घेऊन चौदरवाज्याने
सेनेसह ते पन्हाळा उतरले.